नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बघणार आहोत उरलेल्या पोळ्यांचे पोहे किंवा आपण त्याला चुरमा देखील म्हणू शकतो. त्यासाठी लागणारे साहित्य आहे कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाणे आणि पोळ्यांचे अशा प्रमाणात पोळ्या अशा बारीक करून घ्यायच्या आहे. आपल्याला जास्त बारीक देखील करायच्या नाही आहे त्या. आणि इकडे आपण घेतलेला आहे हिरवी मिरची व लसणाचा ठेचा, तो आपण थोडासा वापरणार आहोत चुरम्यासाठी. चला मग रेसिपीकडे वळूया. गॅसवर कढई गरम करत ठेवून देऊया आधी. कढईत तेल टाकलं आहे. आता तेल छान गरम होऊन देऊया. आता आपल्याला याच्यात टाकायचे आहे जिरे, मोहरी, मोहरी व्यवस्थित तडतडून द्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहे शेंगदाणे. आपल्याला थोडेसे खरपूस असे तळून घ्यायचे. आता आपल्याला कढीपत्ता व आपण कापलेला बारीक कांदा त्यात टाकून द्यायचा. कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्या, म्हणजे तो लवकर ट्रान्सपरंट होऊन जाईल. कांदा व्यवस्थित लाल करून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे थोडेसे हिंग, हळद आणि हिरव्या मिरचीचा ठेचा. तुम्ही हिरव्या मिरच्या बारीक करून टाकल्या तरी चालते. लसूण, हिरव्या मिरच्या. आता याच्यामध्ये आपण केलेला पोळीचा चुरमा हा टाकून द्यायचा आहे आपल्याला. थोडेसे मीठ टाकून छान परतवून घ्यायचं आहे. आता कोथिंबीर टाकून घ्यावर. सगळ्यात शेवटी आपल्याला त्यात सगळ्यात शेवटी आपल्याला चुरम्यामध्ये थोडेसे लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आणि थोडीशी साखर देखील टाकून घ्यायची. व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि 1-2 मिनटं त्याच्यावर आपण आता झाकण ठेवून कमी गॅसवर ठेवायचं आहे. तयार आहे आपला पोळ्यांचा चुरमा किंवा पोळ्यांची पोहे.